अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिलाय। शर्मांच्या दिल्लीतल्या घराच्या आगीवेळी बेहिशेबी रक्कम सापडली होती। दरम्यान यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांची दिल्लीहून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आणि 5 एप्रिल पासून ते तिथे कार्यरत होते। राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना जोर। ठाकरेंचे खासदार शिंदेना भेटल्याच्या बातम्यांनी खळबळ। ठाकरेंच्या शिवसेनेसह एकनाथ शिंदेंकडून आरोपांचं जोरदार खंडन। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार रविवारी प्रचाराचा नारळ फोडणार। नाती महत्वाची म्हणत सुप्रिया सुळेंचे प्रचाराला जाण्याचे संकेत, तर सुनेत्रांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतल्या पीडित मुलींना धार्मिक कट्टरतावादी विचारांकडे खेचल्याची धक्कादायक माहिती। धर्मांतर लैंगिक शोषणाची इनसाइड स्टोरी हाती। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। बंधू खरात विरोधात तब्बल 160 GB डिजिटल पुरावे यंत्रणांच्या हाती। 4 डिजिटल उपकरणांचा फॉरेन्सिक अहवाल SIT कडे, तर CA ललित पोफळेचीच खरात विरोधात तक्रार। इराण सोबतच्या उद्यापासूनच्या चर्चेच्या फेरीसाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती इस्लामाबादला रवाना। पण लेबनॉनच्या हल्ल्यांवरून इराण नाराज, तर शाहबाज मुनीर जोडीला नोबेल मिळवण्याची पाकिस्तानात मागणी। लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टाचे राज्य सरकारवर कडक ताशेरे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।